मुलांचं आणि तुमचं आरोग्य एकदम स्वस्थ आणि निरोगी ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। भरपूर प्रोटीनने भरलेलं असं पावडर आणि यापासून आपण लाडू देखील पाहणार आहोत कसे बनवायचे ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे पॅनमध्ये ना मी 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आहेत ना खमंग भाजून घेणार आहे। तर गॅस आहे ना मी कमी ते मध्यमच ठेवलेला आहे। तर पहा शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। तर तुम्ही वेगळे देखील काढू शकता, पण मी यामध्येच ना बदाम घालत आहे। तर बदाम आहे ना 200 ग्रॅम घेतलेले आहेत। तर ते देखील कमी ते मध्यम गॅसवर छान खमंग भाजून घेणार आहे। तर बदाम देखील भाजून झालेले आहे। तर 200 ग्रॅम मी इथे काजू घेतलेले आहेत। काजू देखील ना छान खमंग भाजून घेणार आहे। पूर्ण जिन्नस आहे ते कमी ते मध्यम गॅसवरच करून घ्यायचं आहे। अजिबात गॅस कुठेही मोठा ठेवायचा नाही। तर पहा छान असे काजू बदाम व्यवस्थित खमंग भाजून झालेले आहेत। तर यासोबतच इथे ना मी 150 ग्रॅम भाजके चणे घेतलेले आहेत। ते चणे आधीच भाजलेले असतात, फक्त गरम करून घ्यायचं आहे। तर पहा चणे देखील छान असे गरम झालेले आहेत। तर यासोबतच आता यामध्ये ना मी घालत आहे 10 ते 12 हिरवी इलायची, ते देखील यासोबत छान अशी गरम करून घ्यायची आहे। म्हणजे काय होतं ना ते मिक्सरमध्ये व्यवस्थित दळलं जातं। तर सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये घालत आहे 100 ग्रॅम खजूर। तर खजूरच्या ना बिया काढून घेतलेल्या आहेत। त्यासोबतच यामध्ये ना खजूर घालून व्यवस्थित असे गरम करून घ्यायचं आहे। खजूर भाजायचे नाहीत, म्हणजे व्यवस्थित दळले जातात। तर पहा सर्व काही व्यवस्थित भाजून झालेलं आहे। खजूरचं प्रमाण तुम्ही वाढवून घेतलात तरी देखील चालू शकतं। मी 100 ग्रॅम घेतलेला आहे, तर तुम्ही 150-200 ग्रॅम घेतलात तरी देखील चालेल। तर सर्व जिन्नस भाजलेला आहे ना ते मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी। आणि पॅन आहे ना परत गॅसवर ठेवलेला आहे। तर 100 ग्रॅम मखाने आहेत ते भाजून घेते। अगदी हलके असे भाजायचे आहेत। गॅस देखील ना कमी ते मध्यम ठेवूनच भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असे खमंग मखाने भाजलेले आहेत, अगदी तुटत आहेत। थंड झाल्याच्या नंतर आणखीन खुसखुशीत असे होतात, पटकन भाजतात, मखाण्यांना वेळ लागत नाही। तर आता बडीशोप भाजून घेणार आहे। तर बडीशोपचं प्रमाण आहे ना मी 2 चमचे असे घेतलेले आहेत। तर बडीशोप देखील ना कमी ते मध्यम गॅसवर छान अशी भाजून घेणार आहे। तर यासोबतच ना यामध्ये घालत आहे अर्धा चमचा हळदी पावडर। 1 चमचा घातली तरी काही हरकत नाही, आरोग्यासाठी हळदी चांगली असते। तर हळदी पावडर आहे ना बडीशोपसोबत अगदी अर्धा मिनिट असं गरम करून घेतलेली आहे। तर आता गॅस बंद करून घेते आणि हे भाजून घेतलेलं बडीशोपचं मिश्रण आहे ना काजू आणि बदामाचं भाजून घेतलेलं जे साहित्य आहे त्यामध्ये मिक्स करून घेते। भाजून घेतलेलं सर्व साहित्य एकदम थंड होण्याची वाट पाहायची आहे, त्यामुळे ना पावडर खूप छान तयार होते। तर वाट पाहून घेऊ। तर पहा थोड्या वेळाच्या नंतर छान असं सर्व काही साहित्य थंड झालेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून छान याची पावडर करून घेणार आहे। तर पहा अशा पद्धतीने पावडर तयार झालेली आहे। तर या पद्धतीने सगळी पावडर तयार करून घेतलेली आहे। तर पहा यामध्ये जर काही जाड कण राहिले असतील तर तुम्ही चाळून देखील घेऊ शकता। मी देखील चाळून घेतलेला आहे, पण तो व्हिडिओ आहे ना माझ्याकडून चुकीने डिलीट झालेला आहे। तर पहा अशी छान बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। तर ही पावडर आहे ना आपण मुलांना दुधामध्ये देखील देऊ शकतो। तर दुधामध्ये घालणार आहोत म्हणून यामध्ये आपण गूळ ॲड केलेला नाही। तर ही पावडर आहे ना दुधामध्ये 1 चमचा घालून प्यायला घेतलात तरी देखील चालेल। तुम्ही मुलांनाही देऊ शकता, स्त्रिया देखील घेऊ शकतात, पुरुषांनाही देऊ शकतो, किंवा घरामध्ये म्हातारी माणसं असतील तर त्यांना देखील आपण हे दूध देऊ शकतो। एकदम आरोग्यदायी आणि निरोगी असं दूध आहे। प्रोटीनने भरपूर, कॅल्शियम भरपूर आहे। तर हे दूध आहे ना मुलांना नक्की प्यायला द्या। तर या मिश्रणापासून आपण ना लाडू देखील तयार करून घेणार आहोत। तर त्याची विधी पाहून घेऊ। तर एका भांड्यामध्ये मी 3 वाटी तयार करून घेतलेलं प्रोटीन पावडर घेणार आहे। तर मी 3 वाटीचं बनवत आहे, तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये देखील बनवू शकता। पण जर तुम्हाला अशीच पावडर दुधामध्ये यूज करायची असेल तर तसं देखील तुम्ही मुलांना देऊ शकता, किंवा तुम्ही घेऊ शकता, किंवा लाडू बांधून ठेवले तरी मुलं आवडीने खातात आणि त्याच्यामध्ये गोडवा असतो म्हणून। तर तुम्हाला जसं योग्य वाटतं, पावडर हवी असेल तर पावडर बनवून मुलांना द्या किंवा लाडू बनवा। रोज सकाळी 1 लाडू खाल्ला तरी अतिउत्तम। तर पहा इथे मी पूर्ण वाटी भरून 3 वाटी प्रोटीन पावडर घेतलेलं आहे। तर यासोबतच आता गुळाचं प्रमाण देखील आपण पाहून घेऊ। ज्या वाटीने पावडर घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने गूळ देखील घ्यायचा आहे। तर पहा
इथे मी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप घेतलेलं आहे मी हे लाडू बांधण्यासाठी। तर यामध्ये ना 2 वाटी गूळ घालणार आहे। तर गुळाचं प्रमाण आहे ना तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। तुम्हाला आणखीन गोड यामध्ये घालायचं असेल तर गुळाचं प्रमाण वाढवा किंवा यापेक्षा कमी देखील घालू शकता। तर गूळ आहे ना छान वितळवून घेणार आहे। तर यामध्ये मी 1 चमचा असा पाणी घालणार आहे। तर गूळ आहे ना कमी गॅसवरच मी ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। कमी ते मध्यम गॅसवरच गूळ वितळवून घ्यायचा आहे। तर पहा अशा पद्धतीने छान गूळ वितळलेला आहे। गुळाचा पाक होईपर्यंत ठेवायचा नाही, फक्त गूळ वितळला की मिश्रण तयार होतं, लाडू छान बांधले जातात। तर आता गॅस बंद करून घेते आणि हे गुळाचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ना ते मी पावडरमध्ये ओतून घेणार आहे। तर पावडर आणि गूळ आहे ना आता एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि लाडू होता होईल तेवढे गरम असतानाच बांधा। थंड झाल्याच्या नंतर मग ते कोरडं होतं मिश्रण, म्हणून ना थोडंसं गरम असेल, हाताला सोसवेल इथपर्यंत मिश्रण थंड झाल्याच्या नंतर तुम्ही लाडू वळायला घेऊ शकता। तर पहा गूळ आणि पावडरचं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। तर याचे ना आता लाडू बनवायला घेणार आहे। मिश्रण जर थंड झालं आणि जर कोरडं वाटत असेल तर यामध्ये 1 चमचा तूप घालून लाडू बांधून घेऊ शकता। तर लाडू बांधण्यासाठी हाताला तूप वगैरे काही लावून घेतलेलं नाही, छान असेही लाडू वळले जातात। तर पहा मिश्रण थोडं गरम आहे, हाताला देखील माझ्या थोडं सोसवल इथपर्यंत मी मिश्रण थंड करून घेतलेलं आहे। तर गरम गरम छान लाडू बांधून घेऊ। तर पहा अशा पद्धतीने छान लाडू तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू तयार करून घेणार आहे। अगदी सोपे आहे, आरोग्यासाठी देखील उत्तम आहे। तर यामध्ये ना ड्रायफ्रूट्स, भाजके चणे, गूळ आणि खजूर असे काही बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा आहे। कॅल्शियमने भरपूर असं प्रोटीन पावडर तयार झालेलं आहे आणि त्यापासून बनलेले लाडू देखील छान तयार झालेले आहेत। खाण्यास देखील एकदम चविष्ट आणि शरीराला आरोग्यदायी अशी छान प्रोटीन पावडर आणि प्रोटीन लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना देखील नक्की आवडेल। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।